राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते। आज योगा दिवस आहे, तर योगा दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो। योगा दिवस हा अशासाठी फक्त स्वतःसाठी 10 मिनिट 15 मिनिट 20 मिनिट जितका तुमच्याकडे टाइम आहे तितका जरूर द्या। त्याच्यामध्ये प्राणायाम योगासने हे नक्की करा मित्रांनो। हे फक्त तुमच्यासाठी स्वतःसाठी आणि दिवसातले 24 तासामधले फक्त 10 मिनिट सकाळी तुमच्यासाठी भ्रमरी कपालभारती भ्रमरी हे व्यायाम आहे ना सकाळी नक्की करा मित्रांनो। ज्याने तुमचं स्वास्थ्य आहे ना खूप म्हणजे खूप चांगलं राहील। याच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्या सोबत आहे ना काही योगासनं ते शेअर करते देते तुम्हाला, ज्यानं तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होईल। तुमच्या बॉडीला एक लवचिकपणा येईल, तुमचं कंबर वाकतंय, तुमचं पूर्ण शरीर वाकायला मदत होईल। असे व्यायाम जे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या नक्की करत जा आणि ते व्यायाम मी आरामशीर तुम्हाला झोपल्याचेच देते आज, जे तुम्ही सकाळी सकाळी नक्की करा मित्रांनो। परत एकदा सगळ्यांना योगा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। स्वस्थ राहा मस्त राहा मित्रांनो। आता पहिलं योगासन देते मी तुम्हाला, ज्याने तुमचं कंबरदुखी कमी होईल, तुमची पाठदुखी कमी होईल आणि तुमचं वजन पण कमी व्हायला तुम्हाला मदत होईल। पहिलं योगासन देते, हे बघा। आता काय करायचं, दोन्ही हातांवरती आणि पायांवरती यायचंय आणि आल्यानंतर हे बघा फक्त काय करायचंय, हा उजवा हात आहे ना डाव्या हाताच्या खालून तुम्हाला बाहेर काढायचा आहे आणि हा हात आहे ना याला लगेच हलकासा टर्न करा, ट्विस्ट करा। हे बघा, याने काय तुमची पाठदुखी कंबरदुखी निघून तर जाईल, पण त्याचबरोबर तुमचं वजन पण कमी व्हायला मदत होईल। यात आहे ना आपण काउंट करूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता परत आहे ना उजव्या हातातून डावा हात आपल्याला बाहेर काढायचा, 10 9 8 7 6 5 4 3 2 1। 10 9 8 7 6 5 4 3 2 1। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। व्यायाम खूप सोपे मित्रांनो, जे तुम्हाला कमरेचा आणि पाठीचा त्रास कमी करायला मदत होईल। यातच असा दुसरा देते, तुमच्या खांद्याच्या बरोबर हातांना सरळ ठेवायचे आणि तुमच्या दोन्ही जे गुडघे त्याच्यामध्ये कमीत कमी अर्धा फीटचा अंतर घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे, त्याच वेळेस तुमची मान आहे ना पूर्णपणे वरती येणार आहे, तुमच्या सिलिंगकडे बघायचं आहे, वरती छताकडे बघायचं आहे आणि त्यावेळेस ना तुमचं स्पायनल आहे ना पूर्ण खाली जाणार आहे। त्यामुळे तुमचा पाठीचा जो दर्द असेल ना, पाठदुखी जी असेल ना ती कमी व्हायला मदत होणार आहे, कंबरदुखी व्हायला होत असेल तर ती पण कमी होणार आहे। याला आपण कॅट काऊ पोज पण असं म्हणतो। फक्त वरती बघायचं आहे आणि त्याच वेळेस परत तुम्हाला खाली पण बघायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही वरती बघाल ना त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, काउंट करायचं आहे, तसंच परत खाली पण जायचं आहे। पूर्णपणे तुमचा पाठीचा मणका वरती उचलायचा आहे, 5 4 3 2 1। परत तुमचा मणका खाली जाईल, स्पायनल पूर्ण खाली जाईल आणि डोकं वर जाईल, 5 4 3 2 1। परत डोकं खाली घ्यायचं आहे, स्पायनलला वरती उचलायचं आहे, 5 4 3 2 1। कशी पाठदुखी असो मित्रांनो, कंबरदुखी असो, ती हळूहळू पूर्ण ठीक होईल। खूप लोकांचं काय असतं, सकाळी उठल्या उठल्या पाठदुखी खूप होते, कंबरदुखी होते, तर त्याच वेळेस तुम्ही हा व्यायाम करायचा आहे बघा, खूप लवकर तुम्हाला आराम भेटणार आहे। 5 4 3 2 1।
चल जाऊया परत पुढच्या व्यायामाकडे. आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचं आहे बघा, तुम्हाला दोन्ही हातांवरती आहे ना तुम्हाला परत मागं जायचं आहे. हे बघा, पूर्णपणे खाली झोपा दोन्ही हातांवरती आणि दोन्ही पायांना पलटी करायचं आहे. तुमचे जे पायाचे जे अंगठे आहे ना ते पूर्ण जमिनीला लागले जातील आणि याला आपण म्हणतो कोब्रा आसन. कोब्रा पोज करूया आपण. त्याने तुमची कंबरदुखी, पाठदुखी खूप लवकर कमी होणार आहे. आणि दोन्ही हातांना छातीजवळ घ्यायचं आहे आणि फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे तोंड आहे ना ते वरती उचलायचं आहे आणि तुमचे जे पायाचे अंगठे आहे ना, पायाचे बोटं पूर्णपणे पलटी मारून जमिनीला टेकले पाहिजे आणि हळूहळू हळूहळू तुम्हाला डोकं वरती उचलून वरती फॅनकडे बघायचं आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. परत खाली यायचं आहे. तुमचं जे चिन आहे ते पूर्ण जमिनीला लागलं पाहिजे. जो तुमची जी हनुवटी आहे ना ती पूर्ण जमिनीला लावायची. हात पूर्ण छातीजवळ राहतील. परत उचलायचं आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुमच्यामध्ये लवचिकता खूप लवकर येणार आहे. त्याच्यामुळे तुमचं कंबर वाकणं पटकन या गोष्टी ह्या व्यायामाने खूप लवकर होतात. पहिला सुरुवात होते. आता परत एकदा घेऊया आपण. हातांना उचलून फक्त काय करायचं, तुमच्या उजव्या पायाकडे आणि डाव्या पायाकडे बघायचं आहे. हे बघा, ह्या पद्धतीने उचलला. आता फक्त डाव्या पायाकडे तुम्हाला दोन्ही साईडनं वळून बघायचं आहे आणि त्याने होणार काय, तुमच्या पूर्ण कमरेचा याच्यामध्ये व्यायाम होणार नाही. राईट लेफ्ट जी साईड आपण म्हणतो त्याने फक्त टर्न करून तुम्हाला पायांकडे बघायचं आहे. हे बघा, या पद्धतीनं. त्याच्यामध्ये तुम्ही काउंट पण करू शकता, होल्ड पण करू शकता, टायमर पण लावू शकता. या पद्धतीनं परत खाली जायचं आहे, परत वरती यायचं आहे. आता खाली आलो, परत उचलायचं आहे, परत डाव्या पायाकडे बघायचं आहे. थोडं तसंच थांबायचं आहे, होल्ड करायचं आहे. आता परत उजव्या पायाकडे बघायचं आहे, होल्ड करायचं आहे. परत तसंच खाली जायचं आहे. कमरेला रिलॅक्स करूया चाइल्ड पोज करून. आता जाऊया पुढच्या व्यायामामध्ये. आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचं आहे, तुमच्या दोन्ही हातांना तुमच्या कोपरावरती घ्यायचं आहे आणि जो उजवा पाय आहे ना तो तुमच्या खांद्याजवळ आणायचा आहे आणि मागचा पाय एकदम सरळ करायचा आहे. त्याला लेझर्ड पोज आपण बोलतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला होल्ड करायचं आहे, काउंट करायचं आहे. 5, 4, 3, 2, 1. मागचा पाय एकदम ताठ ठेवायचा आहे, ज्याने तुमचं काय होणार आहे, जो बेंबीपासला भाग आहे ना त्याच्यावरती ताण पडणार आहे. आता परत दुसरा. आता काय करायचं आहे, पुढचा पाय जवळ आणायचा आहे आणि मागचा पाय एकदम ताठ करायचा आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. जितकं होल्ड कराल ना तितकं तुमचं फ्लेक्सिबिलिटी वाढण्यास मदत होणार आहे. आणि हा व्यायाम सकाळी उठल्या करा. बघा तुमच्या अंगामधले आहे ना लवचिकता खूप लवकर वाढायला मदत होणार आहे. 5, 4, 3, 2, 1. परत एकदा. 5, 4, 3, 2, 1. 1, 2, 3, 4, 5. सकाळी उठल्या हे व्यायाम करीत जा मित्रांनो. तुम्हाला खूप म्हणजे खूप लवकर रिझल्ट पण भेटेल आणि खूप लवकर तुम्हाला याचा पाठदुखी असो, कंबरदुखी असो हे कमी होऊन जाणार आहे. सकाळी खूप सारे योगासन असतात, ते तुम्ही सकाळी नक्की करत जा. तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे मित्रांनो. स्वतःसाठी 10 मिनिट
नक्की काढत जा मित्रांनो, स्वतःसाठी, फक्त स्वतःसाठी. परत तुम्हाला योग दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.